नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काही व्यक्ती अशा असतात की त्या आपल्यासाठी आदर्श असतात. म्हणजे त्यांची प्रत्येक कृती, त्यांचे विचार हे आपल्यासाठी, समाजासाठी दिशादर्शक ठरतात. आता जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणूस हा समाजाचं, निसर्गाचं आणि या देशाचं देणं लागतो. प्रत्येक वेळी देशसेवा करण्यासाठी आपण सीमेवर जाऊन लढलंच पाहिजे असं काही नसतं. आपल्या छोट्या छोट्या कृतीतून आपली देशसेवा किंवा आपल्या देशाबद्दलचं असलेलं प्रेम हे आपण दाखवू शकतो. आणि आज आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्या प्रत्येक कृतीतून हे देशप्रेम आपल्याला दिसून येतं. आज आपल्यासोबत आहेत वीरमाता अनुराधा गोरे. नमस्कार. नमस्कार ताई. नमस्कार. मी साप्ताहिक विवेकमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. धन्यवाद. अनुराधाताईंचं कार्य खूप मोठं आहे. त्यांचा मुलगा म्हणजे कॅप्टन विनायक गोरे यांना वीरमरण आल्यानंतर त्या अजिबात खचल्या नाहीत आणि त्या सगळ्या परिस्थितीला धिटाईने सामोऱ्या गेल्या. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे लिखाणाच्या मार्गातून असेल किंवा भाषणांच्या मार्गातून असेल तरुणांनी सैन्यात जावं यासाठी त्यांना प्रेरित करण्याचं व्रत हाती घेतलंय. सोबतच वृक्ष संवर्धनाचं व्रत सुद्धा त्यांनी हाती घेतलंय आणि आज आपण याविषयीच बोलणार आहोत. विवेक प्रकाशित वृक्षगान हे त्यांचं पुस्तक आज प्रकाशित होतंय आणि आजचा दिवस सुद्धा खूप खास आहे, म्हणूनच आज आपण मुलाखत घेतोय. आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा हा सण निसर्गाशी जोडणारा असा सण आहे. वृक्षांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा असा हा दिवस आहे आणि म्हणूनच आजचं हे औचित्य साधून आपण अनुराधाताईंशी त्यांच्या नव्या पुस्तकाविषयी खूप गप्पा मारणार आहोत. खूप छान वाटतंय अनुराधाताई, तुम्ही आज नमस्कार. स्टुडिओत आलायत आणि आज तुमच्या पुस्तकाविषयी आपण गप्पा मारणार आहोत. या आधीची तुमची पुस्तकं आपल्या सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे. म्हणजे अगदी वारस हो अभिमन्यूचे किंवा 1971चं रणसंग्राम, शौर्य, अज्ञात शलाका, ओळख सियाचीनची अशी अनेक वेगवेगळी पुस्तकं आहेत. पण वृक्षांवर पुस्तक लिहावं हा विचार कसा मनात आला? वृक्षांची मला आवड पहिल्यापासून होती. साताऱ्यात मी वाड्यात वाढले. माझ्या पार्ल्याच्या छोट्या घरातही झाडं लावली होती. पण असं झालं की अचानकपणे मला एकदम शेतकरी बनते मी. शासनाने मला 5 एकर जमीन देऊ केली माझ्या मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ, एनओके म्हणून. आणि मग तर मला स्वर्ग म्हणतात तर 2 बोटं उरला. एवढी मोठी जमीन त्याचं काय करायचं? तर त्यांचे जे निकष असतात, सैनिक कल्याण केंद्र आणि शासन, त्याच्या अधीन राहून मला जे काही करता येईल ते करायचं. आणि म्हणून मी वृक्ष लागवड तिथे करायची ठरवली. वा. आणि ती सुद्धा प्रपोजल आली की आंब्याची बाग कर, चिकूची बाग कर. मी म्हटलं नाही. आणि म्हणून या पुस्तक आता झाडं तर लावायची, पण झाडं लावताना कोणती लावायची हा माझ्यासमोर मोठा प्रश्न नव्हता. कारण एक त्याचे विशिष्ट ध्येय ठेवून मी चालत होते. आणि म्हणून वृक्ष लावले तर खरे, पण त्याच्याबद्दल मला माहिती कुठे? खाया, खोया, चुकरासिया, मुचकुंद, कापुराचं झाड असते हेही माहिती नसलेली मी. पण ही सगळी झाडं लावल्यानंतर मला माहिती हवी म्हणून मी वाचायला सुरुवात केली. आणि तू जे म्हणालीस ना की भारतीय आध्यात्मिक संस्कृतीमध्ये एक निसर्ग, आपले वृक्ष, आपण एक खूप वेगळं नातं आहे. आणि त्याच्यात मी इतकी डुबून गेले की आत्ता जसं हे भाग 1 आहे तसं भाग 2 येईल. आणि एक 3रं पुस्तक आहे त्याच्यामध्ये राशी वृक्ष, नक्षत्र वृक्ष आणि ज्याला आपण अत्यंत पवित्र झाडं म्हणतो असं, अशा 3 भागामध्ये या वृक्षांवरची पुस्तकं येतील. वा. म्हणजे वृक्ष किंवा निसर्ग हा विषय प्रत्येकाच्या जवळचा असतो. जवळचा. पण या पुस्तकातून काहीतरी वेगळं आम्हाला वाचायला मिळणार आहे अगदी याची बरोबर. खात्री आता पटलेली आहे. मिळालेल्या संधीचं सोनं करणं काय असतं मला वाटतं ते आता तुमच्या या हो. उपक्रमातून लक्षात येतं. या पुस्तकाचं वेगळे पण तुला मी सांगू का? पहिली गोष्ट असे आहे की ही जी सगळी झाडं आहेत ना, ही सगळी प्रत्येक झाड, जे मला जमीन मिळाली आहे शासनाचा, त्याचं मी नाव दिलंय कॅप्टन विनायक गोरे फार्म. त्या कॅप्टन विनायक गोरे फार्मवर आलात की तुम्हाला ते सगळी झाडं बघायला मिळतील. दुसरं त्याचं असं आहे की नेटिव्ह वृक्ष म्हणजे भारतीय वृक्ष. आत्ता आपण जे गुलमोहर किंवा असं काही म्हणतो ना, अमुक लावा, सुबाबू लावा, ही भारतीय नावे, मूळ भारतीय असलेले वृक्ष. पण त्याच्यापैकी काही वृक्ष आता अस्तंगत होत आहेत, कापले जात आहेत वेगवेगळ्या कारणामुळे. तर असे सगळे भारतीय वृक्ष म्हणजे आहेतच आहेत. सगळ्या फळांची झाडं आहेत. म्हणजे तिथे फळं किती येतील हा भाग वेगळा, कदाचित काही जास्ती येतील, काही कमी येतील. पण तुम्ही आलात आणि तुम्हाला बघायचं आहे ते झाड. अरे आम्ही कोकम खातो, ते कोकम आहे तरी कसं? आंबे, हापूस आंबा कसा, पायरी कसा, अमुक कसा, ॲव्होकाडो सकट सगळीच्या सगळी झाडं म्हणजे नेम इट अँड हॅव इट, रामफळ, सीताफळ, पेरू, जांभूळ सगळी आहेत. सगळी सुवासिक झाडं ज्याला आपण म्हणतो. कारण सुवास हा असा आहे की जो त्याच्या ज्या वाईब्स असतात, धूम्र
जसं कुठेही लांब जातो, सुवास लांब जातो. आणि मग तुमचं शेत, त्याचा आजूबाजूचा परिसर तुम्हाला शुद्ध ठेवायचा असेल तर सुवासिक झाडं. मग ती आहेत, सगळीच्या सगळी झाडं आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे या अनेक झाडांच्यावर पुस्तकं खूप आहेत. त्याचं शास्त्रीय वर्णन आहे. उदाहरणार्थ शरदिंद्र ढाणूकरांचं माझं अतिशय लाडकी पुस्तकं आहेत त्यांनी मुंबईचे वृक्ष लिहिलेली. याच्यामध्ये ते वर्णन आहेच आहे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आध्यात्मिक नातं प्रत्येक पुस्तकाचं आहे. आणि ते आध्यात्मिक नातं, मॅथॉलॉजिकल स्टोरी त्याच्या मागे काय आहे. काही काही वृक्षांच्या मागे आपल्याला एक तुळशीचं एक माहिती असतं, पण असं नाहीये. अनेक वृक्षांच्या मागे आध्यात्मिक नातं जोडलेलं आहे. प्रत्येक वृक्षामध्ये कोणत्या देवता आहे, ती कुठे वास करते, अशी असंख्य गोष्टी आहेत, त्या त्याच्यात मी जोडायचा प्रयत्न केलाय. आणि मला असं वाटतं की हे जे भारतीय वृक्ष आहेत ना, ते भारतातून मायग्रेट होऊन इतरत्र गेले, पण हा आपला वारसा आपणच. उदाहरणार्थ मला वाटतं नोनीचं एक उदाहरण येतं, ते सिरप मिळतं विकत, पण नोनी आहे काय? मुळात ते फळ आहे, 12 तोंडी नावाचं. ते कसं दिसतं नाही माहिती. माझ्या शेतावर या बघा, असे असंख्य वृक्ष आहेत. आणि मग त्याच्याशिवाय त्याची मी शेतकरी म्हणून पण मी त्याच्याकडे बघितलं, लागवड कशी करावी. आणि नुसतं पर्यावरण नाही, त्याची मुळं किती खोल जातात, त्याच्यामुळे आणखीन काय फायदा होतो, शेंगांचा फायदा काय होतो, पानांचा फायदा होतो. औषध मी फक्त मेन्शन केलंय, कारण मी काही डॉक्टर वैद्य नाही. पण हे असं आहे. काही झाडांचे आणखीन वेगळे उपयोग असतात. उदाहरणार्थ काही झाडांची फांदी जरी आपण नुसती घरात ठेवली तरी साप तिकडे वळत नाहीत. कापुराचं झाड लावलं तरी तो 150 फुटापर्यंतचा सगळा परिसर आपोआप ऑक्सिजनने शुद्ध करतो. असे असंख्य जे त्याच्यामध्ये फायदे आहेत तेही लिहिलेत. कोणती कुंडीत लावता येतील. काही झाडं आपल्याला लागतात जिथे भरपूर पाणी आहे, असं काही झाडांना पाणी कमी लागतं, मग तुमच्या शेतामध्ये मॅनेज कसं करायचं, तोही एक दृष्टिकोन त्याच्यात द्यायचा प्रयत्न केला आहे. असं सगळं आहे. म्हणजे आता तुम्ही सांगितल्यानंतर लक्षात आलं की हा आपला वारसा आपल्यालाच माहिती नसतो, नाही पण माहिती. तो तुम्ही जपण्याचा प्रयत्न केलाय. तुमचं हे फार्म नक्की कुठे, म्हणजे आपल्या जर प्रेक्षकांना यायचं असेल तर पत्ता आम्हाला हो. सांगता का? नक्की सांगते. एक तर डहाणूच्या अगोदर वाणगाव म्हणून एक आहे, आणि याच्याबद्दल मी शासनाचे आभार मानेन. मला वाटते आत्ताचे जे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांनी एक GR काढला होता. मधल्या काळामध्ये काही घडलं नाही, पण ते परत सत्तेवर आल्याबरोबर मला फोन आला. आणि आपण जे म्हणतो की शासनाची यंत्रणा अगदीच नावच ठेवतो बरेच वेळेला, पण मला जो अनुभव आला त्या बाबतीत, या शेताच्या बाबतीत, तो खूप चांगला होता. तिथे कलेक्टर, तलाठी, तिथले वकील, क्लार्क सगळ्यांनी एवढं मला सहकार्य केलं. कोणाकोणाची नावं घेऊ ते मला सांगता येणार नाही, पण ह्या सगळ्यांनी मला ती 5 एकर जमीन दिली. ज्यांनी जमीन शोधली ते मला म्हणायला लागले की अरे, तुम्हाला आम्ही सोन्याचा तुकडा दिलाय. त्याचा अर्थ मला आत्ता कळतोय की त्या शेतामध्ये काय काय होऊ शकतं. यू कॅन डू द वंडर्स. आणि दुसरा एक महत्वाचा भाग होता की मला उत्पन्नाचं साधन म्हणून मी त्या शेताकडे बघत नव्हते, किंवा ती माणसं ज्यांनी मला मदत केली, ज्याच्यामध्ये मला केतन ठाकूर आहेत, किंवा जैन ठिबकचं काम करणारे प्रसाद चौधरी आहेत, किंवा अगदी सुरुवातीला RSSचे विमल केडिया आहेत, मला वाटते माझ्याबरोबर आलेली अलका गोडबोले, असे असंख्य जण माझ्याबरोबर सुरुवातीला होते. आणि त्याच्याशिवाय मला ही झाडं मिळणार कुठून, कारण मी ठरवलं होतं खरं की मला प्रोफेशनल इतर करतात तसं नाही करायचंय. मग त्यासाठी अनेकांनी मदत केली. मला वाटते एक ग्रीन अमरेला, ग्रीन नर्सरी, महाराष्ट्र निसर्ग उद्यान, सातारावरून मी काही झाडं आणलेली आहेत. चंदनाची झाडं सातारावरून आणली. केदारदादा नर्सरी, सामाजिक वनीकरण, त्यांनी मला 250 झाडं फुकट दिली. त्याच्याशिवाय बाबासाहेब, तिथे डॉक्टर बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठ आहे, त्यांच्याकडून मी दालचिनी, मिरी, अशी हळद बिळद त्यांनी आणली. त्याच्याशिवाय एक शरद घाणावत म्हणून आहेत, ते कोणत्या फर्म मध्ये काम करतात त्या मालकाची माझी ओळख नाही झाली, पण ते फक्त कॅप्टन विनायक गोरे ब्रिजवरून जो जातात. आणि मी एक छोटासा इंस्टाग्रामवर हे टाकलं होतं की इफ यू वॉन्ट टू प्लांट द ट्रीज बट डोंट हॅव द लँड देन कम टू माय प्लेस. तर त्यांनी माझ्याकडे बांबूची 3,500 रोपं पाठवली. म्हणजे आणि त्या माणसाची म्हणजे अजून ओळख झालेली नाही, आम्ही बोललेलो नाही, पण असं खूप मला लोकांनी मदत केली. सावे नर्सरी, NM नर्सरी, पाटील, कृषी पाटील तिथे जे होते, कृषी अधिकारी होते, त्यांनी मला मदत केली. आणि मग माझं हे जे सगळं फार्म आहे ते उभं राहिलं. आणि त्याच्याशिवाय मला वाटते एकाने तर मला कुरिअरने पाठवली झाडं. आणि आत्ता माझ्याकडे म्हणजे आकाशजाई, माझ्या विशलिस्ट मधली निरफणस, अमुक्तमुक बरीच मला लावायची होती, ती सगळी लावली. पपनस, अमुक्त, इडलिंबू. पण आत्ता माझ्याकडे जी 2 वृक्ष आली आहेत ना, ती कशी आली असतील, जर तू कोणाची मदत झाली आणि कोणाचं नाव घेऊ, त्या माणसानं मी बघितलं नाही, त्यांनी मला बघितलेलं नाही. कल्याणच्या पानसरे नर्सरी मधून ती
डोंबिवलीला आली. एकही माणूस बरोबर नाही. एक डोंबिवलीचा एक गट आहे शैलेंद्र नावाचा. त्याच्यामध्ये एक वाणी म्हणून एक आहे. त्यांची माझी पूर्वी 15 ऑगस्टला त्यांच्याकडे गेले होते. त्यांची ओळख झाली. त्यांच्याच गटामध्ये एक कुलकर्णी म्हणून आहेत. ते रेल्वेमध्ये मोठे अधिकारी होते. त्यांनी टायअप केलं. रेल्वेच्या जो याचा डबा असतो इंजिनचा चालवणाऱ्याचा, त्याच्यातून ती सगळा हा प्रवास केलेला आहे. त्या सगळ्या स्टेशन मास्टर्स जे कोण असतील ते आणि कर्मचारी. मग कल्याणवरून डोंबिवलीला आली, डोंबिवलीवरून वसईला आली, वसईवरून बोरिवलीला आली, बोरिवलीवरून वाणगावला आली. आणि प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी प्लॅटफॉर्म चेंज करणं हे सगळं काम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी केलं. म्हणजे झाडांचं प्रेम हल्ली वाढतं आहे. आणि अशी ती माझ्याकडे 2 झाडं आता आलेली आहेत. तर आणि तिथे जे आदिवासी आहेत, सुरुवातीला मला खूप विरोध झाला, पण आता मात्र रामू अमुक जे कोण असतील ती, त्याची बायको आदिनाथ, देवानंद खूप छान झाडांची काळजी घेतात. म्हणजे फार्म वेगळं आहे माझं. म्हणजे फार्म वेगळं इन द सेन्स शेती आहे. 3.5 एकरमध्ये मिरचीची लागवड करते. त्याच्याशिवाय हे सगळं करते. ठिबक सिंचन आहे, सोलर आहे, तलाव आहेत तिथे केलेले. कारण त्याच्याशिवाय एवढी झाडं जगवणं शक्यच नाही. अगस्त म्हणजे मला वाटते अगस्त्याची फुलं, त्यांची भाजी अप्रतिम असते, अप्रतिम. म्हणजे आपल्या लोकांनी ती एकदा खाल्ली. आपण महागाई म्हणतो, पण कित्येक झाडांच्या पानाची, गुळवेलाची भाजी होते, आपल्याला माहितीच नाही. शेवग्याच्या शेंगाच्या पानांचा असंख्य त्याला प्रकार करता येतात. तर हे सगळं असं घडत गेलं. एक चांगलं काम सुरू केल्यानंतर असंख्य हात मदतीला येतात, याचा अनुभव इथे आला. एक प्रश्न आहे, म्हणजे आता तुमच्याकडे इतक्या वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, पण मग ते कुठलं झाड कुठे लावायचं ते मॅपिंग कसं केलं? एक तर सुरुवातीला मी म्हटलं असं ग्रीन थंब आहे, त्यांच्या मी प्रथम संपर्कात आले होते. तर त्यांनी तो एक असा चार्ट काढून दिलेला आहे. आणि कोणतेही झाड लावताना पाणथळ जागी, अर्जुन आहे, कदंब आहे, तो पाणथळ जागी लावला तरी चालतो. केळ आहे, ते पाणथळ जागी चालतं. आता ज्या ठिकाणी तुम्हाला पाणी पुरवता येत नाहीये किंवा कमी आहे, त्या ठिकाणी मग तुम्ही भोकर लावा, जांभूळ लावा, बोर लावा, अशी सगळी लावता येतात. ज्याला मध्यम जमीन चालते तिथे मग तुम्ही जाम आहे, अमुक आहे, तमुक आहे, ते सगळं तुम्ही लावू शकता. तुमची जमीन आणि कुठे जागा आहे. आता उदाहरणार्थ मुचकुंदाची झाडं आहेत, ती खूप मोठी होतात, ती मग कोपऱ्यात लावली आहेत मी. बेलाची झाडं आहेत. एक जो गोल तलाव आहे केलेला, तो बांधीव आहे. त्याच्याभोवती सगळी सुवासिक झाडं आहेत, तुला मग अशी म्हटलं. त्याच्यानंतरची जी सगळी राऊंड आहे, म्हणजे चंदन आहे, रक्तचंदन आहे, खैर आहे, तू काय म्हणशील ती सगळी झाडं आहेत. ही जी सगळी झाडं आहेत ना, ती लावताना आम्ही 2 झाडं मध्ये एक असं ट्रायंगल करत बॉर्डरला सगळी लावलेली आहेत. किंवा एक दुसरा तलाव खोदलेला आहे, तिथे अस्तर वगैरे घातलेलं नाही, घालायचंही नाही. जमिनीत पाणी मुरावं तर म्हणजे ट्यूबवेलला पाणी येईल ना. त्याच्या बांधावर कोणती झाडं लावायची? तरवड आहे, करंज आहे, निलगिरी आलेला आहे, उंबर आहे. अशी वडाचं झाड एकदम कोपऱ्यात, कारण ते खूप वाढतं, ते इतरांना त्रास देऊ नये. एंट्रन्सला पाम लावायच्या ऐवजी सुपारी लावली. भेरली माड मी लावलाय, कारण भेरली माड म्हणजे काय हेच लोकांना माहिती नसतं, पण खूप वेगळ्या प्रकारचा तो माड आहे. तर अशी सगळी समोर लावायची आहेत, ती फुलांची आहेत. मग बहावा आत्ता फुलला आहे, किंवा आत्ता आपला जो राजवृक्ष सध्या जिकडे तिकडे फुलला आहे तो आहे, कोविदार आहे. हे सगळे असे जिथे कलर दिसतील अशा ठिकाणी ते लावले. म्हणजे हा पण विचार किती महत्त्वाचा करावा लागतो. कुठली झाडं कुठे लावायची. अगदी बरोबर. त्याच्याशिवाय तुला गंमत वाटेल, रुई आपण म्हणतो ना, तर रुईची झाडं कंपाऊंडला आम्ही सगळी लावलेली आहेत. कारण का, ती गुरं खात नाहीत. अच्छा, तोंड घालत नाही. आणखीन एक तुला आता रुईवरून विषय निघाला म्हणून सांगते. क्लोन हा शब्द आता परिचयाचा, पण पहिला क्लोन केलेला जगातला वृक्ष माहिती नाही? माहिती, मलाही माहिती नव्हता. कोविदार. आता जो राम मंदिराच्या ध्वजावर जो आला, की जो राम राजे जे होते, म्हणजे त्यांचं जे घराणं होतं, त्यांचा तो त्यांच्या त्या ध्वजावर असायचा. हा जो कोविदार आहे ना, हा कश्यप मुनींनी मंदार वृक्ष आणि पारिजात त्याचं क्लोन करून केलेला जगातला पहिला वृक्ष आहे तो. ते माझ्याकडे झाडं आहेत. ती कांचन आहे. काय नेम इट अँड हॅव इट, म्हणजे तुला म्हटलं तसं जवळजवळ 350 प्रकारची झाडं तिथे लावली. आणि ती सगळी ह्या पुस्तकात निम्मी येतील. मग पुढच्या पुस्तकात आपण म्हणतो ना, त्याची लांबी लोकांना वाचायला वेळ पाहिजे, हे पाहिजे, दुसऱ्या पुस्तकात दुसरी येतील. आता आपल्या अभंगांमध्ये सुद्धा या वृक्षांबद्दल बोललेलं असतं, किंवा धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा आपल्या वृक्षांचे उल्लेख आहेत. म्हणजे एक आध्यात्मिक नातं या वृक्षांशी जोडलेलं आहे.
तर त्याविषयी थोडं ऐकायला आवडेल. काही रंजक गोष्टी असतील तर. गोष्टी सांगायला कितपत, कारण मी गोष्टी सांगायला लागले की सांगतच राहीन. पण नांदुरकी हे जे नाव आहे ना, ते नांदुरकी झाड तुकारामांनी जिथे समाधी घेतली ते नांदुरकी. अच्छा. आणि त्या दिवशी ते झाड शहारतं, ते बघायला लोक येतात अजूनही. तसं जसं तुला मी म्हटलं धार्मिक कसं रिलेटेड आहे, तर लिंबू आपल्याला सगळ्यांना माहित आहे, त्याच्याशिवाय आपलं पान कधी हलतच नाही. पण लिंबू हे वृक्ष निर्माण जगात आलं कसं? तर लिंबासूर नावाचा एक राक्षस होता, तो भयानक माजला होता. आणि मग त्याचा निर्दालन करण्यासाठी सगळे देव थकले. मग त्यांनी सगळ्या दुर्गा, कात्यायनी, ज्या उग्र देवता म्हणतात, त्या सगळ्या देवांना सांगितलं की ह्याचा बंदोबस्त करा. त्याला बघूनच तो लिंबासूर घाबरला आणि दयावया करायला लागला. तर ते म्हणाले, नाही नाही, तुला आम्हाला ज्या कारणासाठी पाठवलं ते तर आम्ही काम करणारच. मग त्यांनी वर मागितला की मला काहीतरी तुम्ही याच्यातून मुक्तीचा मार्ग तरी सांगा. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, तू पुढच्या जन्मी लिंबू म्हणून जन्माला येशील आणि तुझ्याशिवाय कोणाचं पान हलणार नाही. असं हे लिंबू. केळ, त्याच्या मागेही अशीच गोष्ट आहे. किंवा साधं बोर, गावठी बोर जे असतं ना, ते गावठी बोर म्हणजे नेमकं काय आहे बरं? तर विष्णूची पत्नी लक्ष्मी. आणखीन मग ती विष्णू एकदा शिवाचं हे करण्यासाठी हिमालयात बसले होते. खूप थंडी होती आणि ते असे ते उन्हात, तो हिमालय उन्हात तापतोही तेवढाच. आणि त्यांचं ते दुःख शारीरिक कष्ट ते बघवले नाहीत तिला. मग त्यांच्या समोर तर जाणं शक्य नाही, कारण तपस्येला बसलेले, शिवाची तपस्या करताय. मग तिने मागच्या बाजूने जाऊन त्यांच्यावर सावली धरली. ते सावलीचं झाड म्हणजे बोराचं झाड. म्हणून तुम्ही कलमी बोरं खाच खा, गावठी बोरं पण खा, असं त्याचं हे आहे. मुचकुंदाच्या मागे कृष्णाची कथा दडलेली आहे, ज्याला आपण म्हणतो ना की म्हणजे भगोडा, पळून गेलेला कृष्ण. तो पळून, युद्धातून पळून गेला. त्याचे जे सगळं शत्रू कोण होते ते त्याच्या मागे 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 धावले, नाही का, गुहेत शिरला आणि मग ते मोठीच्या मोठी कथा आहे. पण त्याचा तो मुचकुंद. अशा असंख्य असंख्य वृक्षांच्या मागे बेलाचं झाड आहे, तुळशीचं झाड आहे, असे तुम्हाला मिळतातच मिळतात. म्हणजे प्रत्येक वृक्षामागे अशा काही प्रत्येक नाही, पण कथा आहेत. किंवा काही काही झाडं, आता याच्यात ती उल्लेखही आपण केलेला आहे. पूर्वीच्या काळी आत्तासारखे जेव्हा लाईट नव्हते, वीज नव्हतं, तेव्हा पण पांडव बत्ती, त्याच्यातला तुम्ही एवढासा तुकडा आणा, आणखीन तो पेटवा, तो घरात रात्रभर दिवा देत राहील. किंवा एक गराडी नावाचा वृक्ष आहे, त्याची नुसती पूर्वीच्या काळी जेव्हा मशाल, रात्रीचा प्रवास करायचा असायचा, तेव्हा त्याचं लाकडी हे घ्यायचं आणि ती पेटवायची. ती मशालीसारखी खूप वेळ जळत राहते, त्याच्यातून ती लोक जायची. किंवा अमुक अमुक एखादा वृक्ष आहे, साधे सागरगोटे, तर ते सागरगोटे तुम्ही अमक्या अमक्या दिशेला ठेवले तर तुमच्या घरात लक्ष्मी येते. आता ह्याचा अर्थ असा नाही की आणखीन तू मगाशी म्हणालीस कुठे झाडं लावायची, तर हेही आपल्याला सांगितलंच असतं बऱ्याच ठिकाणी, तुला हे मिळेल की अमुक अमुक झाडे पूर्वेला लावा, पश्चिमेला लावा, दक्षिणेला लावा, उत्तरेला लावा. त्याप्रमाणे जर ते लावलं तर तुम्हाला अधिक लाभ देतं ते. असं त्याचं बरंच शास्त्र आहे. 100% नाही, पण जेवढं शक्य असेल तेवढं पाळायचा प्रयत्न तिकडेही केला आहे. गाईचं खत, गायी आहेत तिथे 4, त्या गाईचं खत असतं. तुळशी असंख्य आहेत, कारण तुळस, मधमाशा, याचं आपण महत्वच आपण विसरलोय. मधमाशाचं पोळं दिसलं की काढायचं कसं, तिकडे आपण मागे लागतो. पण नाहीये ना, तू जर ते शेतावर आलीस तर तुला बटरफ्लाईज दिसतील. प्रत्येक झाडाचा रंग वेगळा, त्याप्रमाणे बटरफ्लाईजचा रंग वेगळा, आकार वेगळा, प्रत्येक सीझन मध्ये येणारी बटरफ्लाईज वेगळी. नुसती ती उडणारी सुरेख म्हणून नाहीयेत, ती परागीभवनाचं खूप मोठं काम करत असतात. आणि हे सगळं सुख तुम्हाला जे बघायला मिळतं ना, ते त्याच्यामुळे. पाणी जमिनीत मुरणं, आता साधा वाळा जेव्हा त्याची मुळं जमिनीत शिरतात ना, ती 5-5, 6-6 फूट खोल शिरतात. मग तो भिंत तयार होते ती, म्हणून ते जिथे पाणी मुरण्यासाठी तलाव आहे त्याच्या भोवती तो लावलाय, पाणी आत भरलं पाहिजे, असं प्रत्येकाचं. आता तुम्ही हे सगळं सांगितल्यानंतर एक प्रश्न असा मनात आला की झाडं लावायची अनेकांना आवड असते, पण जागा नसते किंवा इतर अनेक प्रॉब्लेम्स असतात. आता वृक्ष लावा, वृक्ष जगवा असं आपण म्हणतो. कदाचित झाडं लावणं सोपं आहे, पण त्याचं संवर्धन सोपं नाहीये. तर त्याविषयी थोडं काय मार्गदर्शन? आता मी तुला म्हटलं ना, ही जी सगळी आता मी तुला सांगितले ना झाडं, त्याच्यापैकी बरीचशी झाडं, म्हणजे उदाहरणार्थ तुला मी म्हटलं खरोटा, धावा, कोशिम, कुश, मारूक, ऍश, बेलफाटा, भिरंड, चित्रक, ही सगळी आपली नेटिव्ह झाडं आहेत. तरवट, टेटू, टेमरू, वरुण, ह्या सगळ्यांना खूप निगराणी नाही लागत. ती पावसाच्या पाण्यावर जगतात. आणि ह्याच्यातली कित्येक झाडं असं आहेत की ती सह्याद्री किंवा कुठेही भारताच्या ना डोंगरात उगवलेली असतात, तिथे आपली आपण वाढत असतात. जंगल एवढी समृद्ध होतात, ते कोण जातं?
ही जी तू म्हणतेस ना त्याची निगा राखावी लागते, ती कोणती असतात? ती फळबागा असतात, ज्याचं उत्पन्न तुम्हाला हवं आहे. किंवा काही झाडं अशी असतात की सुरुवातीला काही दिवस पाणी घालावं लागतं. एखादं झाड आपण बघितलं की वाटतं अरे अरे हे मेलं की काय, पण ते त्याचं नॅचरल आहे की सगळ्या थंडीमध्ये सगळी पानं त्याची झडून जातात. त्याचं एक प्रोटेक्शनचं ते सेल तयार करतं की पाणी आपल्याला साठवायचंय. आणि मग थोड्या वेळाने बघावं तर आपोआप त्याला सगळी झाडं, काही झाडांना तर असं होतं की पानं यायच्या आधी फुलं येतात. बरोबर. तर हे असं सगळं त्याचं मजा मजा खूप असते झाडांची. खूप मजा येते. उदाहरणार्थ आता कैलासपतीचं झाड मी लावलं आहे. ते कैलासपती जिथे त्या घराचा स्वामी म्हणजे मालक राहत असतो, त्याच्या उजव्या हातात त्याची जी बेडरूम असते ना, त्या बेडरूमच्या समोर पूर्वेला किंवा पूर्वडी ह्याच्यामध्ये लावावं की ते फळतं असं म्हणतात. तसं लावायचा प्रयत्न केलाय, बरोबर. दुसरं ते काही नाही. काही शास्त्र ते असतं शास्त्र त्याप्रमाणे. असतं बरोबर. त्याचं. हां. किंवा आता मी तुला म्हटलं तसं की कोणतं झाड आता उदाहरणार्थ मी तुला म्हटलं की मगाशी ह्याचा उल्लेख केला नाही की साधे ताड लावतात, पण भेरली माड, तो भेरली माड त्याचं काय, एकदाच त्याला वृक्षाला फळं आली की तो मरून जातो. पण तो भेरली माड आपल्याला ताडीचं उत्पन्न किंवा शुगरचं उत्पन्न एवढ्या मोठ्या प्रमाणात देतो की विचारू नकोस. पण तो भेरली माड कुठे लावावा, तर दाराच्या समोर लावावा. का लावावा? त्याच्यात लक्ष्मीचं रूप आहे. लक्ष्मी तुमच्या घरात यायला हवी असेल तर भेरली माड लावायला हवा. बरोबर. अशा असंख्य गोष्टी. किंवा एक गराडी नावाची माझ्याकडे वेल आहे. टार्झन आपण गोष्टीमध्ये ऐकतो ना की तो असा तो वेलीला लोंबकाळायचा आणि जायचा. जगातली सगळ्यात लांब वेल, अच्छा. मैलोनमैल ती पसरलेली असते आणि आपली आपण ती उड्या मारत मारत जाते. तो वेल माझ्याकडे आहे. तो कुठे लावायचा, तर तो कंपाऊंडलाच लावला पाहिजे. आणि त्याची गंमत अशी आहे की त्याची एखादी फांदी तोडली आणि नुसती जरी आपण टांगली ना तरी त्याला आपोआप मुळं फुटायला लागतात आणि कुठे लावू तिथे ती रुजतात. बरोबर. तर असं प्रत्येक झाड कुठे लावावं त्याचं शास्त्र आहे थोडासा. म्हणून तर मी अभ्यास करायला लागले आणि अजूनही मी विद्यार्थिनीच आहे. म्हणजे पुस्तक लिहिलं याचा अर्थ मला काही सगळं कळलं असं माझा बिलकुल दावा नाहीये. पण तरी असं वाटलं की आपल्या पुढच्या पिढीला कशाला, मलाच जर 17व्या वर्षी ही सगळी वृक्ष कळले, इतरांची तीच अवस्था असणार. कित्येक जणांनी तर आपण रोज जो आंबा, पेरू, जांभूळ खातो ते झाड कसं आहे तेही बघितलं नसेल. ते त्यांनी यावं, बघावं, कसं वाढतं, काय करावं, ते हाताळावं, त्याच्याशी गप्पा माराव्यात. झाडांना खूप आवडतं बरं का त्यांच्याशी गप्पा मारलेल्या, हात फिरवलेला, ते खूप आवडतं त्यांना. निरगुडी आहे. आता निरगुडीचं आपल्याला तेल मिळतं संधिवातावर. निरगुडी तिथे कशी असते बाबा निरगुडी, समजून तर आपण घेऊया ना. गायी आहेत, त्यांना हाका मारली की किती प्रेम असतं. मी तर कधीतरी रोज नाही ना जात, पण ते हाका मारले की ते धावत येतात, कारण त्यांना खाऊ काहीतरी घेऊन आलेली आहे माहिती असतं. आणि सगळ्यात महत्वाचं तिथे जे काम करणारे आहेत त्यांचं प्रेम पाहिजे जमिनीवर. ते मी काही तिथे काही करू शकत नाही ना, पण जे कोण काम करतात त्यांचं प्रेम पाहिजे. गवतीच्या एक एवढंच तुम्ही लावलं ना की केवढा फुलतो तो, केवढा फुलतो, पण पाहिजे. निसर्गाच्या सानिध्यात जर जायचं असेल तर मला वाटतं तुमच्या या फार्मला नक्कीच भेट दिली पाहिजे. यांनी जर तुम्ही आला, डहाणू लोकलनी आलात तर डहाणूच्या अगोदरचं स्टेशन, तिथून रिक्षा वगैरे मिळतात पण कठीण असतं. पण तिथे माझा जो आहे रामू, त्याच्याकडे गाडी आहे, तो मला आणायला न्यायला येतो. तुम्हाला यायचं असेल तर जरूर या. राहण्याजोगं इन द सेन्स सैनिक कल्याण केंद्राच्या आम्हाला आदेश असतात की तुम्ही जे घर तिथे, सैनिक कल्याण केंद्राचा मला जरूर उल्लेख केला पाहिजे. कॅप्टन रत्नपारखी असतील, मग कॅप्टन पाटील असतील, आणि आता जे मेजर आहेत प्रांजल जाधव, त्यांनी पाठपुरावा करायचा असतो. कारण मी डायरेक्टली गेले शासनाकडे मागितले असं होत नाही. त्यांचाही मला खास उल्लेख करावा लागेल. आणि गोविंद बोडके नावाचे जे कलेक्टर होते, म्हणजे मी त्यांना नेहमी म्हणते की सर तुम्ही इलेक्ट्रिक स्पीडनी काम करायचं म्हणजे काय, ते त्यांना बघून, म्हणजे एक आदेश त्यांना काढायचा होता. इथले सागर कुलते म्हणून पोलीस होते, मी त्यांच्यावरून जिना उतरेपर्यंत त्यांचा आदेश रेडी होता. अच्छा. इतक्या मनापासून तुम्हाला करायचं असेल तर हे सगळं होतं. आम्हाला एक बॉन्ड लिहून द्यायचा असतो. तो बॉन्ड लिहिताना त्याला जे पैसे भरायचे असतात ते तिथल्या क्लार्कनी स्वतः भरले. त्यांनी मॅडम तुमच्याकडून, कारण त्यांच्या सगळ्यांची भावना तीच होती की तू मगाशी माझ्या मुलाचा उल्लेख केलास, कॅप्टन विनायक गोरे, सगळीजण तेच म्हणतात की आम्हाला तिथे नाही जाता येत, पण त्याच्यासाठी, त्याच्या आईसाठी काय करता येईल. आणि माझ्या ही सगळी झाडं लावण्यामागे उद्देश तोच आहे. मी आज असेन किंवा नसेन, पण चिंचेचं झाड 300 वर्ष जगतं. मी गेल्यावर पण ते जगणार आहे. किंवा रामू आत्ता आहे, उद्या नसेलही. मग त्याचा तिथे कामगार मिळणं हा मोठा प्रश्न असतो त्या भागामध्ये. अशी सगळी खूप मजा असते. मिरचीचं झाड केवढं उंच असतं माहितीये तुला?
मिरची रोज खातो ना हो. आपण, पण त्याचा जो रंग असतो ना तो घन सावळा आपण ज्याला म्हणतो, कृष्णाचा रंग कसा असतो हा. तशा रंगाची ती मिरची होते. अच्छा. आणि तुझ्या उंचीपेक्षा जास्ती उंच, म्हणजे मी गेले तर मी दिसत नाही. अच्छा. आणि त्याला तोडायला खास वेगळी माणसं लागतात. म्हणजे हे सगळी शेतातली गुपितं जी आहेत ना, खूपच वेगळी आहेत ती. बरोबर. आणि आणखीन एका कारणासाठी मी इथे भेट द्यायला लोकांना जरूर सांगेन. तुम्ही जर मिरची तोडणीच्या काळामध्ये आलात ना, तर तिथे खूप ग्रामीण भागातले लोक येऊन राहिलेले असतात. 4 फॅमिलीज, 15-16 लोक. ती कशी जगतात? मग आमच्या मुलाला मोबाईल लागतो, जायला यायला रिक्षा लागते, टॅक्सी लागते, आईस्क्रीम लागतं, मग मागवलेलं फूड लागतं. ते काय खातात, कशी जगतात, त्यांची टेक्निक्स काय आहेत वेगवेगळे. खूप वेगळं आहे सगळं जग. आणि भारत हा तो भारत आहे, तुम्ही त्याच्याशी कनेक्ट झाला पाहिजे ना. खरंय. म्हणजे आपण पुन्हा निसर्गाकडे चला म्हणतो ते काय तर निसर्ग म्हणजे निसर्ग नाही, ते माणसं म्हणजे निसर्गच आहे. बरोबर. ती कशी राहतात, नुसती खरोखरी धडपा लावलेला आणि 4 चुली दगडाच्याच तिथल्या मांडलेल्या, त्याच्याचवर ते खरडतात. आणि गंमत म्हणजे त्यांना इतकं हे असतं की तिथे 4 महिने 2-3 महिने राहिले आणि गेले. मग जाताना ते रिकाम्या हाताने जात नाहीत. माझ्या इथे जी आंबाडीची झाडं आहेत ती त्यांनी रोपं लावली तिकडे. अच्छा. बी आणलं त्यांनी, टाकलं. राजगिरा, अजोला. आता अजोला बिजोला ही नावही आपण ऐकली नव्हती ना मी. बरोबर. पण ती अजोलाची भाजी अप्रतिम होते. चटणी, वास त्याचा घरभर घुमतो. ही सगळी त्यांनी आणली तिथे. दरवेळेला जाताना, परत जाताना ते असं काहीतरी लावून जातात तिथे. वा. म्हणजे आपण अभंगांमधनं वृक्षांविषयी ऐकतो की हो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पण हे कृतीत उतरवण्याचं काम सुद्धा खूप महत्वाचं असतं. हो. आणि मला वाटतं तुमच्या माध्यमातून ते होतंय. आणि ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कामातून, तुमच्या विचारातून असंख्य विनायक उभे केलेत आणि आज या माध्यमातून तुम्ही असंख्य वृक्ष उभे केलेत, ते पुढच्या अनेक पिढ्यांसाठी उपयुक्त आहे. आणि त्याला नावच कॅप्टन विनायक गोरे आहे ना. त्याला बरोबर. मिळालेले अनेक पुरस्कार मी निम्मे माझ्या पार्ल्याच्या घरात आहेत, निम्मे तिकडे नेऊन ठेवले. आणखीन एक तुला तुझे मगाशी म्हणालीस ना नातं, तर आणखीन एक मला सांगायला आवडेल की आपण नेहमी म्हणतो ना की मेरू पर्वत त्याचा रवी केली गेली आणि त्याच्यातून अमृत आणि विष निघालं, त्याच्याबरोबर रत्न निघाली. आता ही रत्न म्हणजे काय, खडे नव्हते ते, हिरा, माणिक, पाचू अशी सगळी नव्हती. तर उदाहरणार्थ दुर्वा, गुळवेल ही त्याच्यातून आलेली आहेत. दुसरी अशी काही वृक्ष आहेत की गरुड तो घेऊन अमृतकुंभ निघाला देवाकडे आणि तो कुठे विसावला, तर ज्या ठिकाणी तो विसावला त्याच्यापैकी एक झाड होतं कदंबाचं. त्या कदंबाच्या झाडावर आजही उत्तर प्रदेशमध्ये पाणी पहिल्यापासून गोळा केला जातं, रोग निवारक म्हणून त्याचा उपयोग केला जातो. किंवा कृष्ण जो खेळायचा चेंडू, ते चेंडू म्हणजे हे कदंबाची फुलं होती. त्याच्या खालती तुम्ही बसलात, केळीच्या खालती, केळी खाता तुम्ही पण केळीच्या झाडाखालती जर तुम्ही बसलात ना तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारा वृक्ष कोणता आहे, तर केळ आहे, कारण सगळ्यात मोठं पान कोणाचं आहे, केळीचं आहे. तर अशा असंख्य गोष्टी. आणि आध्यात्मिक नातं हे असं आहे आपलं त्याचं. बरोबर. या गोष्टी आजच्या पिढीला या माहितीच नाहीये. मला वाटतं या पुस्तकाचा हा खूप मोठा फायदा होणार आहे की आपला जो वारसा आहे कनेक्ट होणं, ते मला वाटतं होता येणार आहे. त्यामुळे मला वाटतं प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे पुस्तक घेतलंच पाहिजे. आईने घ्यावं, शाळांनी घ्यावं, सामाजिक संस्थांनी घ्यावं. कारण मी तुला म्हटलं तसं मला 17व्या वर्षी पण हे सगळं नवीन होतं ना. खरं. मग आणि आणखीन एक मला चांगला बदल आढळला की मी जेव्हा वसईला, तिथे एक नर्सरी आहे, त्याच्यामध्ये नेटिव्ह झाडं मिळतात आणि एक NM नर्सरी आहे, तिथे आजकाल खूप लोक येतात, गर्दी करतात. आणि त्याच्यामध्ये काही मला यंग कपल अशीही भेटली की दे आर अर्निंग अ लॉट हिअर, पण त्यांनी कुठेतरी असं ग्रामीण भागामध्ये 1-2 एकराचा प्लॉट घेतलेला असतो. मी तुला म्हटलं ना काही काही वृक्षांना नाही 12 महिने 24 काळ निगराणी लागत, असे वृक्ष ते विकत घेतात आणि लावतायत. म्हणजे एक बदललेला ट्रेंड जो आहे तो माझ्या लक्षात आला. म्हणजे तरुणाईमध्ये हा बदल दिसतोय. बरोबर. त्यांचे कपडे, खाणं ह्याच्यावर जाऊ नका, पण वैचारिक दृष्टिकोनातून ती खूप प्रगल्भ आहे. खरं. वृक्षांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की वृक्ष फक्त आपल्याला सावलीच देतात असं नाही, तर वृक्षांकडून खूप काही शिकण्यासारखं असतं. एक गोष्ट म्हणजे तुम्ही कितीही उंच जा, पण तुमची मुळं जी असतात ती जमिनीत असतात. तसं मला वाटतं की आपण भारत देशाच्या बाहेर जरी गेलो तरी आपली मूळ संस्कृती जी आहे तीही आहे. त्यामुळे ती जपणं हे सुद्धा आपलं काम आहे. आणि तिथे तुम्ही असंख्य वृक्ष उभे केलेले आहेत, ते सावली देत आहेत, पण मला वाटतं तुमचे विचार सुद्धा आजच्या पिढीला, इथून पुढच्या पिढीला सावली देत आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यातून खूप काही शिकण्यासारखं आणखीन एक तुला सांगू का, वृक्ष स्पंदनं देत असतात. हे आपण नाही कधी, म्हणजे आपल्याशी ते बोलू शकतात. त्यामुळे माझ्या ज्या भावना आहेत किंवा जी वृत्ती, ज्या भावाने मी ती झाडं लावली आहेत ना, तो भाव तिथे येणाऱ्याच्या प्रत्येकाच्या मनात ती पेरत जातील अशी माझी पूर्ण खात्री आहे.
आणि खूप खूप धन्यवाद ताई. खूप छान वाटलं, एका वेगळ्या विषयावर आज तुमच्याशी चर्चा करता आली. पुस्तकाचा हा पहिलाच भाग आहे, दुसऱ्या भागाची सुद्धा प्रतीक्षा आहे आणि तेव्हा सुद्धा आपण अशी चर्चा करू. नक्की. खरंच खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद विवेकचे सुद्धा. एक तर पहिल्यांदा पुस्तक प्रकाशन करायला तयार झाले म्हणून, आणि प्रकाशनाला सगळ्यांना येता येणार नाही ना, मग त्या निमित्ताने पुस्तक Digital स्वरूपात. नक्की. मला खात्री आहे की आजच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि हा विषय खूप छान, खूप वेगळा आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण रोज चर्चा करणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.